अभोणा, सावधान बिबट्या आला. बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ युवक गंभीर जखमी, कुत्रा केला गायब तर शेळी गंभीर जखमी. परिसरात भीतीचे वातावरण. दिनांक 3 जून 2025 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अभोणा परिसरातील शिवसिद्धू गोविंद कांदा मार्केट जवळील रामदास पाटील यांच्या शेतात बिबट्याने मेंढपाळाच्या कळपावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात किशोर बकाराम पिसाळ, मूळ राहणार रुमडी, तालुका साक्री, जिल्हा धुळे हा मेंढपाळ युवक गंभीर जखमी झालाय. बिबट्याच्या या अचानक झालेल्या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली असून मेंढपाळांनी सोबत आणलेल्या शिकारी कुत्र्याचीही बिबट्याने शिकार केली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी श्री बागुल व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत पंचनामा केला. जखमी किशोर पिसाळ यांना तातडीने अभोणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हिरामन गांगोडा यांनी जखमीवर तातडीने उपचार सुरू केले. त्यांची प्रकृती गंभीर असून वैद्यकीय देखरेखीखाली ते आहेत. या घटनेमुळे परिसरात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्यात यावा व योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही महिन्यात दह्याने बारडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक वेळा जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने तात्काळ पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोणा, कळवण. काय नाव तुमचं? बारसू ज्योतिराम सूर. अभोणा परिसरात कशासाठी आलो? आम्ही मेंढपाळ धंदा आहे आमचा. मेंढ्या चारण्यासाठी आलो. या ठिकाणी मेंढ्या चारताना हल्ला होतो बिबट्याचा. 2-3 वेळा हल्ला झाला. 2-3 ठिकाणी मेंढरांचा हल्ला केला आहे. दोन ठिकाणी मेंढर मारली. त्या याच्या नदी काठला वाडा असताना आमचा. या ठिकाणी कोणाच्या शेतात वाडा होता? योगेश रामदास पाटील हो, त्यांच्या शेतात. तिथं वाडा आहे आमचा. तिथं रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही जागरण केली. 1 नंतर झोपलो तर 3-3:30च्या दरम्यान या वाघाने हल्ला केला. वाघिणी त्याने हल्ला केला. अचानक त्याच्या डोक्याला पंजा मारला. पंजा मारल्यावर तो उठता तितक्यामध्ये एक आमच्या शेळीवर हल्ला केला. शेळीने करू दिली. सर्वांनी आम्ही गागाट केला, आवाज दिला तर परत लहान कुत्रा होता तो घेऊन पळाला. शेवटी मग आमचा या हल्ल्यामध्ये तुमचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला डोक्यावर लागले. त्याने पंजा मारून तो बरीच जखम झाली त्या ठिकाणी. त्या जखमीवर आता दवाखान्यात इलाज चालू आहे रात्रीपासून. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आले? बागुल नाना आले होते. त्यांनी थोडं आम्हाला काही माहिती दिली. त्याच्यात त्यांनी ते म्हणे आम्ही पंचनामा सर्व करून याच्यावर हे देतो बा तुम्हाला. तुमचं पशुधन असतं ते तुम्ही भटकंती करून या गावाहून त्या गावाला जात असतात. शासनाने यासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि शासनाने तुम्हाला कशी मदत करणं गरजेचं आहे? शासनाने एकच आहे, आम्हाला काहीतरी याची मदत दिली पाहिजे. मदतवर आमची जी नुकसान झाली त्याला भरपाई झाली पाहिजे बा. हे आमचे शासनाकडे तुमचं नाव काय? किशोर बकाराम पिसाळ. काय प्रकार घडला? मी रात्रीचा 1 वाजेपर्यंत जागी होतो. मेंढर राखत होतो. तर तिथून मी 2-2:30 वाजता झोपलो बा. 3-3:30ला वाघ आला, पंजा मारला. एक बकरीला पण दास करून निघून गेला. तो तुम्ही कुठले प्रॉपर? साक्री, निजामपूर. आम्ही मेंढ्या चारण्यासाठी गेलो होतो बा. मेंढपाळ धंदा आहे आमचा. मेंढ्या चारण्यासाठी आलो होतो. मग आम्ही निजामपूर तिकडचे रुमडी इकडे आलो होतो. वाडा आता या अभोण्याच्या खालतून तिकडं मार्केटाच्या खालतून. हा, कळवण. रात्री नक्की काय घडलं? काय प्रकार घडला? रात्री काय 1 वाजेपर्यंत मी मेंढर राखण करत होतो. मग तुम्ही मला झोप आली. मग झोपून घेतलं मी. तो आला, त्याने पंजा मारला. लगेच मी उठलो. लगेच ते अजून बकरीला धरायला गेला. बकरीला धरलं. मग तो अजून निघून गेला. सकाळीच आम्ही कंप्लेंट केली. ते वन विभागाचे कर्मचारी अधिकारी आले होते? हा, ते आले होते. पंचनामा वगैरे केला? हो, केला. आणि या हल्ल्यामध्ये अजून काय काय जीवितहानी झाली?
काय ते मेल्याचं हेच करलं ते डासन ते करून दिलं होतं कुत्रान ते. पुत्र पण गेले. हा शासनाकडून काय मागणी आहे आपली? आम्ही आता काय पंचनामा केले बुवा, आमचे काही जे नुकसान झाले ते आम्हाला भरपाई पाहिजे बुवा. आता काहीतरी भेटलं पाहिजे आम्हाला, नुकसान जेवढे झाले तेवढी भरपाई पाहिजे. या ठिकाणी आपण ग्रामीण रुग्णालयात आपण आहात, उपचार घेत आहात. डॉक्टर वगैरे आले का आणि त्यांनी काय सांगितलं, काय उपचार केले का? ते त्यांनी सलाना बिलाना इंजेक्शन सगळं करलं त्यांनी सगळं उपचार ते. करताय. हा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.